अनेक वर्षांपासून भारतात दहशतवादी कारवाया करणारी पाकिस्तानातील ISI संघटना नवी रणनीती वापरत असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे। भारतात मोठे दहशतवादी हल्ले न करता स्थानिक पातळीवर लहान घटना घडवायच्या ISIच्या हालचाली सुरू असल्याची माहिती मिळाली आहे। त्यासाठी ISI भारतात केंद्रीकृत नेटवर्क न वापरता आता विखुरलेलं नेटवर्क वापरणार असल्याचं कळतंय। ही पाकिस्तानामधली ISIची भारतासंदर्भातली नवी रणनीती आहे का असा संशय तपास यंत्रणांना आहे। सध्या महाराष्ट्र ATS सह देशभरातील तपास यंत्रणांच्या तपासातून जे काही संकेत समोर येत आहेत ते पाहता ISIनं भारतात हल्ल्यासाठी भारतातीलच तरुणांचा भारतातीलच शस्त्रसाठा आणि इतर संसाधनं पुरवून वापर करण्याचं नवं धोरण आखल्याचं समोर येत आहे आणि त्यासाठी पाकिस्तानामधील कुख्यात गँगस्टर शहजाद भट्टीच्या गँगचा वापर होत असल्याचे संकेत मिळत आहेत। ISI आणि भट्टी गँगची कार्यपद्धती नेमकी काय ती आपण पाहूया। सोशल मीडियावर उलटसुलट रील्स करणाऱ्या विशिष्ट धर्माच्या तरुणांना हेरणं हे प्रमुख काम या गँगकडून सध्या अवलंबलं जात आहे। इंस्टाग्राम टेलिग्रामवर मेसेज लिंकच्या माध्यमातून संपर्क साधणं, यासोबत चॅटिंगमधून तरुणांची माहिती आणि वैचारिक दिशा जाणून घेणं, तरुण गुन्हेगारी कृत्यात येण्यासाठी तयार असल्याचं जाणवतात त्यांना टास्कसाठी तयार करणं। पहिला टास्क अत्यंत किरकोळ स्वरूपाचा द्यायचा, म्हणजे भारतातील एखाद्या ठिकाणाचा फोटो किंवा व्हिडिओ पाठवायला सांगायचं। भारतीय तरुणानं टास्क पूर्ण केला तर त्याला रोख बक्षीस दिलं जातं। दुसऱ्या पातळीवरच्या टास्कमध्ये भारतातील अतिजास्त सुरक्षेच्या ठिकाणांची रेकी करणं, तिथे माहिती पाठवणं। तर तिसऱ्या पातळीवरच्या टास्कमध्ये स्थानिक पातळीवर पैसा हत्यार पुरवून गुन्हा करायला लावणं। भट्टी गँगच्या संपर्कातील भारतीय तरुणाला भारताविरोधात कारवायांसाठी वापर करणं त्याचा हे सध्या अवलंबलं जात आहे। ISIचे खास हँडलर्स त्या तरुणाची जबाबदारी स्वीकारून त्यांच्या संपर्कात राहत आहेत। पाकिस्तानमधील शहजाद भट्टी या कुख्यात गँगस्टर आणि त्याच्या संपर्कात असल्याच्या संशयातून शुक्रवारी महाराष्ट्रातील 150 पेक्षा जास्त आणि विदर्भातील 10 तरुणांना ATSनं वेगवेगळ्या ठिकाणी चौकशीसाठी बोलावलं होतं। सोशल मीडियाच्या माध्यमातून हे सर्व तरुण शहजाद भट्टी, आबिद जाट, राणा हुनैन आणि अशरफ बशीर आलम या पाकिस्तानी गँगस्टरच्या संपर्कात असल्याचा संशय आल्यानंतर ATSनं या सर्वांना चौकशीसाठी बोलावलं होतं। विदर्भातील 10 तरुणांची तब्बल 18 तास चौकशी केल्यानंतर ATSनं त्यांना ताकीद देऊन सोडून तर दिलं, मात्र त्यांच्या फोनमधील सर्व डेटा सखोल फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठवण्यात आला। देशभरात दहशतवाद विरोधी पथक आणि इतर केंद्रीय एजन्सीनं पाकिस्तानमधील गँगस्टरसोबत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्क ठेवणाऱ्या भारतीय तरुणांवर करडी नजर ठेवणं सुरू केलं होतं आणि त्याच मालिकेत विदर्भातील 10 आणि महाराष्ट्रातील सुमारे 150 तरुण ATSच्या रडारवर आले। या सगळ्या संदर्भात गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी काय माहिती दिली ती आपण पाहूया। त्यांना ताब्यात घेतलं, त्यांचे मोबाईल त्या ठिकाणी हस्तगत करण्यात आले आहे आणि त्यांचा डेटा त्या ठिकाणी ड्राईव्ह करण्याचं काम चालू आहे की नेमकं किती दिवसापासून हा आतंकवादी ह्या मंडळींच्या संपर्कात होता आणि नेमकं यांचं काय नियोजन होतं हे तपासण्यासाठी पुढील चौकशी त्या ठिकाणी चालू आहे। सगळ्याच तरुणांचा याच्यामध्ये जाणून बुजून सहभाग आहे असं देखील नाही, काही जणांचा काही कारण नसताना देखील त्याचा त्या ठिकाणी संपर्क आला। त्याच्यामुळे चौकशीच्या दरम्यान जे गंभीर काम त्या ठिकाणी कोणी काही केलं त्यांच्यावरतीच कारवाई त्या ठिकाणी चालू आहे, परंतु अजूनही ATSने प्रत्येकाचा मोबाईल त्या ठिकाणी त्याचा संपर्क झाला होता त्या संदर्भात सखोल चौकशी करण्याकरता ते मोबाईल ताब्यात घेतलेले आहेत।